महायुतीच्या संदर्भात नागपूरमध्ये बैठक झाली। मुंबईमध्ये मी स्वतः बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा केली। कालसुद्धा मोठ्या प्रमाणात युवा पार्टीच्या जागे वाटप संदर्भात अनेक वेगवेगळ्या पार्टी प्रभागाच्या एका उमेदवारावर चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात आजसुद्धा दुपारी चर्चा झाली। मला असं वाटते अंतिम टप्प्यामध्ये जागा वाटपचा तिढा आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जागेचा प्रश्न आमचा जवळपास पूर्ण झालेला आहे। काही जागा ज्या ठिकाणी आमचा टाय येतं त्या ठिकाणी जो उमेदवार मजबूत राहील, युवा पार्टीचा उमेदवार मजबूत राहील तर तो लढेल, भाजपचा उमेदवार मजबूत राहील तो लढेल किंवा शिवसेनेचा उमेदवार असेल तो लढेल। आता काही जागावर फक्त अंतिम चर्चा बाकी आहे। उद्या मुख्यमंत्री साहेबसुद्धा अमरावतीला आहे, बावनकुळे साहेबसुद्धा आहे। बावनकुळे साहेबांशी सुद्धा उद्या चर्चा होईल आणि संजय कुटे जे प्रभारी आहे ते सुद्धा उद्या येणार आहे। तर एकत्र आम्ही बसून हा जो जागेचा तिढा आहे, कुठेतरी जागेच्या संदर्भात काही ठिकाणी आमच्या एकमत होत नाही आहे, त्या ठिकाणी आमचं एकमत होईल आणि उद्या संध्याकाळपर्यंत हा पूर्ण जागा वाटपचा फॉर्म्युला निश्चित होईल। निश्चित झाल्यानंतर एकत्र आम्ही बसून प्रेस घेऊ आणि त्यानंतर मला असं वाटते आपापली भूमिका आम्ही स्पष्ट करू। आमचं अंतिम टप्प्यामध्ये जागे वाटप आलेलं आहे, युती आमची होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा भाऊ म्हणून भाजपला पूर्ण ताकदीनं त्याचा महापौर आम्ही बनवणार आहे। या संदर्भात सुद्धा युवा पार्टी पूर्ण त्याच्यासोबत आहे। आज उबाटामधून सूरज भारत चौधरी जे उबाटामध्ये अनेक वर्षापासून नगरसेवक होते, आज नगरसेवक असताना उबाटामध्ये अनेक वर्षापासून जे कार्यकर्ते 500 ते 600 कार्यकर्ते सूरज भारत चौधरीसोबत युवा पार्टी कार्यालयात त्यांनी प्रवेश केलेला आहे। काल राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सपनाताई ठाकूर यांनीसुद्धा नगरसेविका होत्या, त्यांनीसुद्धा काल प्रवेश केला। तुम्ही पाहिलं त्यांच्यासोबत सुद्धा 400-500 राष्ट्रवादीचे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। या ठिकाणी उबाटाच्या भारत चौधरी नगरसेवक यांचा मुलगा सूरज चौधरी यांच्यासोबतसुद्धा 500 ते 600 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। अनेक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। युवा पार्टीमध्ये खूप गर्दी झालेली आहे। त्या गर्दीचं समाधान म्हणजे तिकीट वाटपमध्ये समाधानपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे, आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट झाले पाहिजे। या संदर्भातली उद्याच्या बैठकीमध्ये तो अंतिम निर्णय होईल। किती जागा अपेक्षित आहे? आम्ही 28 जागेची मागणी केली होती, त्यावर मोठी 75% जागा आमच्या पूर्ण चर्चा करून निकाली काढलेल्या आहे। 10-20% ज्या जागा आहेत त्याच्यावर उद्या चर्चा होईल, पण मला असं वाटते यातून तोडगा निघेल आणि आमची युती होईल।